आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी। तर इथे आपण कोथिंबीर बारीक चिरून घेतली, त्यावर लाल तिखट घातले, हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि आलं हे मिक्सरवर बारीक करून घेतलं होतं आणि चवीपुरतं मीठ घालून घेतले। आता यामध्ये घालायचं आपल्याला बेसन। तर जेवढं बेसन लागेल तेवढं घालायचं आहे, पाणी अजिबात घालायचं नाही कारण कोथिंबीरीला पाणी सुटतं। तर हे बघा आता सगळीकडून असं मळून घ्यायचं आहे आणि घट्टसर गोळा करायचा आहे। फक्त बेसन पीठ घालूनच मी कोथिंबीर वडी बनवली, छान वडी तयार होते। तर हे बघा 1 वाटीभर एवढं बेसन पीठ लागलेलं आहे। प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये वडीचं मिश्रण थापून घ्यायचं आहे। असं वडीचं मिश्रण थापून घ्यायचं, मस्त एकसारख्या वड्या तयार होतात आणि कट करताना वगैरे तुटत नाहीत। सगळीकडून थापून घेतले। आता हे आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे। तर कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलं आहे, त्यावर स्टँड ठेवला आणि हे प्लेट ठेवून दिली आणि छान आता वडी 10 ते 15 मिनटं वाफवून घ्यायची। मीडियम गॅसवरच वाफवून घेतली मी, मस्त वडी तयार झाली आहे बघा। आता हे आपण कट करून घेऊया, थंड झाल्यावरच कट करून घ्यायची म्हणजे अजिबात वडी मोडत नाही। तर मस्त वडी तयार झाली। आता तेलसुद्धा आपण गरम करत ठेवलेलं आहे, एकसारख्या वड्या अशा झालेल्या आहेत, अजिबात तुटल्या वगैरे नाहीत कट करताना। कढईमध्ये थोडंसंच तेल घातलं आहे, ते चांगलं गरम झालं आहे। आता 3 ते 4 वड्या घालून चांगल्या वड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या, मस्त आळूवडी खमंग अशी तयार होते। तर हे बघा मस्त वडी तयार झालेली आहे, कलरसुद्धा मस्त आला आहे। हे बघा मस्त वडी तयार झालेली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा।